हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा. आता पडळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता बघूया आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये जे तुम्हाला सांगत आहे मी. जनरल एंट्रीज आपल्या काय चालू आहे, जनरल एंट्रीज बिकॉम फर्स्ट सेमिस्टर फायनान्शियल अकाउंट, म्हणजे हा फायनान्शियल अकाउंट हा सब्जेक्ट चालू आहे जनरल एंट्रीज. बघा आता मित्रांनो, या जनरल एंट्रीज मध्ये सुद्धा नवीन ज्या एक्झाम्पल आहेत ते संपूर्ण नवीन एक्झाम्पल आहे. रिपीट एक्झाम्पल मी कोणते सध्याची केलेले नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक एक्झाम्पल हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला मी नवीन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रिपीट कोणतंच झालेलं नाही की सर हे पुन्हा झालं. हा पहिले सुरुवातीला गुड्स परचेस बेसिक रूल्स मध्ये तुम्हाला मी बरेच रिपीट मध्ये दिलेले आहे. परंतु हे जेवढे ही 15 आपले लेक्चर आहे, 13 लेक्चर जे झालेले होऊन राहिलेले आहे, 13 नंबरचे लेक्चर आता तर संपूर्ण न्यू एक्झाम्पल देत आहे मी तुम्हाला. तर बघा, आज सगळ्यात जास्त आपण चेकच्या एंट्री घेतलेल्या आहेत. यामध्ये नवीन ट्रान्झॅक्शन आहे, यामध्ये संपूर्ण आय गुड परचेसचेच असतात. परंतु चेक बद्दल आपण चेक देत असतो ना, माल परचेस केला, गुड्स परचेस केल्यानंतर चेक देतो किंवा सोड केल्यानंतर आपल्याला चेक मिळते. तर त्याच्याबद्दल बी एक सोडचा नियम थोडासा वेगळा असतो, परचेसचा एकदम सोपी असतो. त्याच्यामुळे बघूया आता आपण की त्यांनी आता आपल्याला आकाश कंपनी म्हणून सांगितलेलं आहे. तर फॉलोइंग आर द ट्रान्झॅक्शन, हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते ऑफ श्री आकाश इन द मंथ ऑफ 2003 म्हणजे 2003 ला आहे की नाही. तर इथे दाखवूया आपण जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ श्री आकाश आहे की नाही. हा, तर यांचं हेडिंग पाहूया आपण. हेडिंग झाला. आता हेडिंग नंतर तुम्हाला डेटचा कॉलम दिलेला असतो मित्रांनो. बघा, हा डेटचा कॉलम नंतर आपल्याला आता अमाऊंट आणि अमाऊंटचा कॉलम आखायचा. त्यानंतर छोटासा एक लेजर फ्लोअर दाखवायचा आहे. कोणता दाखवायचा आपल्याला? लेजर फ्लोअर. काय दाखवायचा? लेजर फ्लोअर. हा, डेट, पर्टिक्युलर, अमाऊंट आणि अमाऊंट आहे की. हा बघा, आता आपण त्याच्यामध्ये डेट, पर्टिक्युलर हा यल आणि य लेजर फ्लोअर म्हणतात त्याला. अमाऊंट आणि हे अमाऊंट. बघा, ओके, आखणी झाली. त्यानंतर आता बघा 2003 ला जानेवारी 1. आता प्रत्येकाच्या मध्ये सर सेम येणार असं जरूरी नाही आहे. प्रत्येकाने त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय लिहिलं? 1 जानेवारी 23 असं लिहिलं ना आपण. हा, पेपर मध्ये कधी कधी याही स्टेप मध्ये येते, त्यामुळे मी तुम्हाला या स्टेप मध्ये ते लिहून दिलेलं आहे. आकाश स्टार्टेड द बिझनेस विथ कॅश. आकाश स्टार्टेड बिझनेस विथ म्हणजे आकाशने बिझनेस हा स्टार्ट केला. आकाशने बिझनेस काय केलेला? स्टार्ट केला. पण आकाशने बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तर त्याला त्या व्यक्तीला 1,05,000 त्या व्यक्तीने ज्यावेळी स्टार्ट केला म्हणजे त्याच्याकडे कॅश येत आहे. त्याच्याकडे कॅश काय येत आहे? कॅश येणार आहे. आणि भविष्यामध्ये त्याला त्याचा प्रॉफिट होणार, म्हणून कॅपिटल लिहित असतात. म्हणून काय लिहित असतात? कॅपिटल. मग इथं दाखवायचं आपण. हा, डेट तुम्हाला वाटेल तशी दाखवा, परंतु त्यांनी जशी दिलेली असेल तशी दाखवायची असं माझं म्हणणं आहे. बाय कॅश अकाउंट डेबिट टू काय होणार? कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बिंग स्टार्टेड बिझनेस करा किंवा मग कॅपिटल इन्व्हेस्ट करा तरी चालते, असं काहीच फरक पडत नाही. स्टार्टेड इन बिझनेस. ओके, हा, एवढं दाखवलं तरी चालेल. 1,05,000. बघा, आता तुम्हाला एक नवीन एंट्री कधी कधी सर याची अमाऊंट दिलेली नाहीये. काय दिलेली नाहीये? अमाऊंट. बघा, 23 जानेवारी 2 डिपॉझिट इन द बँक्स. नेक्स्ट डेला त्या व्यक्तीने नेक्स्ट डेला, कोणत्या डेला? अरे नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी डिपॉझिट केले. ह्याचे पैसे व्यवसायामध्ये स्टार्ट केले असेल
स्टार्ट केलेले होते ते त्यांनी काय केले, बँकमध्ये डिपॉझिट केले. आता त्याचा व्यवसाय हा बँकेच्या द्वारे असेल, आहे की नाही. हा सर, एवढा मोठा पैसा कसा का बँकेत त्याने बिझनेस चालू केला आणि सगळेच पैसे बँकेत जमा केले, होऊ शकते, आहे की नाही. हा म्हणजे डिपॉझिट द सम इन द बँक, त्यांनी सम इन द बँक याचा अर्थ 1,05,000 हीच अमाऊंट त्यांनी काय केली, बँकेत डिपॉझिट केली. हे जी अमाऊंट आहे 1,05,000 हीच अमाऊंट त्यांनी डिपॉझिट केलेली आहे कुठे, बँकेमध्ये. नेक्स्ट डेला डिपॉझिट द सम इन बँक. शेअर मार्केट असेल त्याचा व्यवसाय, अजून दुसरा कोणता असेल, आहे की नाही, वरली सट्टा वगैरे असू शकते काही पण. त्यानंतर बघा आता तर त्या व्यक्तीला 2 जानेवारी 2 जानेवारी 2003 ला डिपॉझिट म्हणजे बँकेत पैसे जमा केले, म्हणजे कॅश काय आपली गोज आउट आहे. कॅश काय ती गोज आउट आहे. कॅश गोज आउट असेल, कॅश काय असेल, गोज आउट असेल तर क्रेडिट करतात. कुठे जात आहे, बँकेत जात आहे. बाय बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग दाखवायचं मित्रांनो तुम्हाला, डिपॉझिट इन द बँक, डिपॉझिट इन द बँक. बघा ओके, 1,05,000 1 लाख किती, 5,000 आहे मित्रांनो, 1,05,000. ओके, आली का लक्षात, समजलं मित्रांनो, आलं ना लक्षात. हा त्यानंतर बघा आता आपण बघूया 2003 जानेवारी 15 परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक. बघा आता चेकचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्यांनी. मी माल परचेस केला परंतु मी समोरच्याला चेक दिलेला आहे. अगर तुम्ही परचेस माल केलेला असेल, चेक दिला असेल, मी काय सांगत आहे हे लक्षात घ्या. एकदम मोस्ट टाइमपी गोष्ट सांगत आहे आज की त्याच्यावरती दिन मी चेक म्हणून. तर तुम्हाला ज्यावेळी मी माल परचेस केला असेल आणि मी समोरच्या व्यक्तीला चेक हा पेड केलेला असेल तेव्हा बँकेचं नाव येते. परंतु समजा मी माल म्हणजे आपण माल सोड केला, काय केलेला आहे, सोड, आणि समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला चेक रिसिव्ह झाला, काय झालेला असेल, रिसिव्ह, तर बँकेचं नाव येणार नाही, कॅश अकाउंट डेबिट दाखवा लागेल. परंतु त्याच दिवशी अगर तो सोडचा चेक मी जमा केला असेल बँकेत, तर मग तुम्हाला बँकेचं नाव लिहावं लागेल. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ही गोष्ट तुम्हाला डायरेक्ट सीएचाच एक व्यक्ती सांगू शकतो. हे गोष्ट लक्षात घ्या. हो, तुम्हाला कोण सांगू शकतो, फक्त सीएचा व्यक्ती सांगू शकतो किंवा एक चांगला चार्टर्ड अकाउंटंट सांगू शकतो या चेक बद्दलचा ट्रान्झॅक्शन. पण त्याबद्दलचे ट्रान्झॅक्शन फक्त चेक बद्दलचे, कारण की हे संपूर्ण ट्रान्झॅक्शन मी भरपूर मोठा अकाउंट एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी केलेले आहे, त्यामुळे मला याबद्दलची संपूर्ण माहिती आहे. मला एक्सपिरियन्स आहे त्या चार्टर्ड अकाउंटंटचा. म्हणजे मी तिथे एक काम करायचो, तर मी भरपूर सारे चेकच्या एंट्र्या केल्या होत्या. भरपूर म्हणजे खूप सारे, आणि बरेच दिवस तिथं काम केलेलं असल्यामुळे ह्या एंट्र्याची संपूर्ण माहिती मला आहे. आणि ओरली मला म्हणजे मी हे तुम्हाला बोर्डावर शिकत आहे आणि प्रॅक्टिकली मी तुम्हाला समजा अगर मला म्हटलं की कोणी की बा कम्प्युटरवरती मला करून दाखवा, तर मी संपूर्ण प्रमाणे ते दाखवू शकतो, असं काहीच हरकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की जिथपर्यंत मला एंट्र्या माहिती आहेत ह्या तुम्हाला कोणीच सांगू शकत नाहीत. आलं का लक्षात. हा, पुस्तकामध्ये फक्त गुड परचेस, गुड सोल्ड, गुड याच्याच एंट्र्या दिलेल्या असतात. पेपरमध्ये सुद्धा येतात ह्या एंट्र्या कधी कधी चेकच्या, म्हणून आपण हे चेकच्या एंट्र्या घेत आहे, तर लक्षात घ्या थोडंसं. तर याच्यामध्ये एक एंट्री दाखवायची होती पण राहिली, जाऊ द्या, आता पुढच्या वेळेस बघू. ते सोडची ही तर दिलेली आहे मी, परंतु जे मी सांगितलं तुम्हाला की तेव्हा येते आणि कधी येत नाही ते हे बघा, बघू आता आपण. तर परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक, म्हणजे परचेस केला, मग येणारी असेट काय करतो आपण, डेबिट. येणारी असेट काय करता तुम्ही, ते डेबिट. मग काय येत आहे तुमच्याकडे, गुड्स, मग गुड्स अकाउंट
डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट. आणि टू काय करसान तुम्ही आता बँक अकाउंट क्रेडिट, बँक अकाउंट क्रेडिट. बिंग गुड्स परचेस, गुड्स परचेस and payment made by check. अलग लक्षात. हा समजलं ना मित्रांनो. हा क्यू आहे. हा चेक. त्यानंतर अमाऊंट किती आहे 70,000. मी कोणाला चेक दिलेला असेल तर चेकचं नाव दाखवायचं. चेकचं नाव दाखवायचं. मी कोणाला चेक दिलेला असेल तर चेकचा व्यवहार दाखवणे तुम्हाला आवश्यक राहते. अगर गुड परचेस असेल, काय असेल, गुड परचेस असेल आणि मी समोरच्या व्यक्तीला चेक दिला असेल तर बँकेचं नाव येणार. म्हणजे गुड परचेस मध्ये बँकेचं नाव येते, हे लक्षात ठेवायचं. गुड सोल्ड मध्ये रिसिव्ड झालेला चेक असेल तर बँकेचं नाव येणार नाही. गुड सोल्ड मध्ये नाव येणार, परंतु कधी येणार, ज्यावेळी मी तो चेक हातोहात त्याच दिवशी त्याच डेटला बँक मध्ये जमा केलेला असेल, म्हणजे बँक मध्ये क्रेडिट केला असेल, त्याच वेळी त्या सोल्ड मध्ये नाव दाखवायचं. व्यतिरिक्त सोल्ड मध्ये चेकचा व्यवहार दाखवायचा नाही. गोष्ट लक्षात ठेवा. दोन वेळा ऐका, वाटल्यास तुम्ही व्हिडिओ रिपीट करू शकता, आहे की नाही. हा मित्रांनो, त्यानंतर बघूया आता आपण. पहा 23 जानेवारी 20 सोल्ड गुड्स अँड रिसिव्ड चेक. बघा, मी माल सेल केला आणि मला चेक रिसिव्ड झाला ऑफ द सम, म्हणजे त्याच दिवशी 10,000, आहे की नाही. मला तो चेक काय झाला, रिसिव्ड झाला. तर इथं आता तुम्हाला बँकेचं नाव दाखवण्याची आवश्यकता नाही. चेकचं ट्रान्झॅक्शन आहे, परंतु त्याने त्याच दिवशी तो चेक जमा केलेला नाही. इथं लिहून येते नंतर मग तुम्हाला की इन द सम डेट इन बँक डिपॉझिट, असं वाक्य इथं दिलेलं नाही. कोणतं वाक्य, इन द सम डेट इन अ डिपॉझिट, म्हणजे बँकेत तो जमा केला असं वाक्य येते. त्याच वेळी त्या सोड मध्ये नाव लिहायचं, व्यतिरिक्त नाव लिहायचं नाही रे पिंट्या. मग आता एंट्री काय करशील, गुड सोल्डची साधी एंट्री करायची. एकदा कोणती एंट्री करायची, साधी एंट्री करायची. 2003 जानेवारी 20. हा गुड सोल्ड म्हणजे माझ्याकडे कॅश येणार आहे. काय येणार आहे, कॅश. काय येणार आहे, कॅश. बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. टू गुड्स अकाउंट, गुड्स काय आहे, माझी गोज आउट आहे. अरे माल सेल केला म्हणजे ते गुड्स काय आहे, गोज आउट आहे. माल सेल केला ना, गुड्स काय केलं, सेल. माझ्याकडे कॅश येणार आहे. काय येणार आहे, कॅश. मग कॅश अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. बिंग मध्ये दाखवायचं आहे तुम्हाला की याचा आपल्याला चेक रिसिव्ड झाला म्हणून. सोल्ड गुड्स अँड रिसिव्ड चेक रिसिव्ड चेक. ओके. हा किती, 10,000, 10,000चा चेक रिसिव्ड झाला. त्याच दिवशी अगर जमा केलेला असता तर इथं बँकेचं नाव दाखवलं असतं. हे 4 वेळा मी तुम्हाला समजून सांगत आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आला का लक्षात, समजलं, एंट्री समजली. त्यानंतर आता बघा, त्यानंतर दिलेला आता सोल्ड गुड्स बाय कॅश, म्हणजे कॅश मध्येच व्यवहार आहे. इथं साधी एंट्री आहे की नाही. 2003 जानेवारी किती, 23. दाखवू की राहू देऊ. बघा, बाय काय दाखवसान, कॅश अकाउंट डेबिट आहे ना. टू गुड्स
अकाउंट क्रेडिट, बिंग गुड्स सोल्ड, गुड्स सोल्ड. ओके, एकदम सोपी एंट्री आहे, काहीच हरकत नाही. झालेली आपली गुड्स सोल्ड केलेला आहे. म्हणजेच गुड्स सोल्ड केल्यानंतर कॅश येणार आहे, कॅश काय होणार आहे, कमसील. येणारी कॅश डेबिट करायची, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची, कमसील असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. कमसील येत असेल तर बघा, आता मी वरची एंट्री पुसतो मित्रांनो. हे लक्ष ठेवा. आता ह्या 2 राहिल्या आपल्या, आहे ना, 2 राहिल्या ना. हा, रेंट पेड बाय चेक. बघा आता इथं सुद्धा बँकेचं नाव येते. हा, झालं का? स्क्रीनशॉट काढायचा तुम्हाला, काढून घ्या पटकन. काढला? ओके. हा, मी पुसतो आता हे आणि आपण नेक्स्ट बघू. आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत पोहोचा मित्रांनो. हा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा माहिती पडणार आणि तुम्ही मला मदत करा मित्रांनो. म्हणजे मला माहिती होणार की तुमचे व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. होते एखाद्या वेळेस कमी जास्त बोलणे. बघा आता आपण काही चुकून बोललेलं असेल तर माफ करा मित्रांनो. हा, बघा आता हा एलएफ अमाऊंटचा कॉलम. पे रेंट पेड बाय चेक. रेंट पेड, मी रेंट दिलं तर काय दिलं, त्याला काय दिलं, चेक दिला. मग बँक आहे पर्सनल आणि आपले रेंट काय एक्सपेन्सेस, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. आपल्या जोची कॅश जाणार आहे तर तुम्ही एंट्री काय करता तशी, रेंट अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट, रेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मग आता करायचं तुम्हाला रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, बँक अकाउंट क्रेडिट बिंग, सांगा, रेंट पेड बाय चेक, है की नाही. बाय चेक किती आहे, 2500, 2500. ओके. रेंट अकाउंट डेबिट, बँक अकाउंट क्रेडिट. चेक नसता, काय नसता, आपला चेक हा दिलेला नसता. अगर आपने चेक दिया हुआ नहीं रहता तो बैंक का नाम नहीं आता था. समजलं का? समजलं ना. रेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, रेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बघा मित्र. ओके. त्यानंतर 23. नेक्स्ट शेवटची आता लास्ट एकच एंट्री राहिलेली आहे, बघून घ्या. फॅन परचेस फॉर 900 अँड चेक इश्यू. बघा आता सुद्धा आपण काय केलेला, फॅन परचेस केला. फॅन आहे की. मग फॅन परचेस केला, त्याला काय द्यावं लागते, कॅश. कॅश काय गोज आउट आहे. मग काय करतात, गोज आउट असेल तर क्रेडिट. कॅश काय करतात, गोज आउट असेल तर क्रेडिट, गोज आउट असेल तर क्रेडिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. मग आता काय करायचं आपण की बाय फॅन अकाउंट डेबिट. बघा फॅन काय आपली, फॅन परचेस म्हणजे कम सील आहे. हा फॅन आहे की नाही. अकाउंट डेबिट टू, आता चेक इश्यू केला ना त्या व्यक्तीला, म्हणजे चेकचं नाव येणार, त्याला कॅश दिली का आपण, हातोहात कॅश दिली का नाही. तो 2-3 दिवसांनी म्हणजे तो बँकेत जाणार, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवसांनी बँकेत जाणार, तो बँकेमध्ये लावणार आणि मग आपल्या खात्यामधून पैसे काय होणार, कमी होणार. ते ट्रान्झॅक्शन नंतर येत असते. म्हणून आजच्या परिस्थिती आपल्याला दाखवावं लागते त्याला की टू बँक अकाउंट क्रेडिट बिंग, बिंग काय लिहायचं, फॅन, FUN आहे. फॅन परचेस, फॅन परचेस
कॅन परचेस फॉर चेक इश्यू. ओके. हा बघा आता अमाऊंट याची 900 रुपये किती दिलेलं आहे 900 रुपये. आणि नंतर हे क्लोज करायचं. काय करायचं क्लोज. पहिलं पेज आपलं संपलं होतं, मी दुसऱ्या पेजवर लिहिलं आणि सगळं शेवटी काय करायचं ते बंद करायचं. मित्रा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. समजलं ना. जय हिंद, जय महाराष्ट्र.